नमस्कार. स्वतःच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या मित्रमैत्रिणींनो, मी प्रतीक आपलं बुक विजन या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करतो. दोस्तांनो, कधी विचार केलाय का, काही लोक सतत यशस्वी का होतात आणि काहींना खूप मेहनत करूनही अपयश येतं? याचं उत्तर दडलंय त्यांच्या छोट्या छोट्या सवयींमध्ये. द कंपाऊंड इफेक्ट हे पुस्तक आपल्याला शिकवतं की आपण दररोज घेतलेल्या छोट्या निर्णयांचा एकत्रित परिणाम अर्थात कंपाऊंड इफेक्ट आपल्या यशाचं आणि अपयशाचं मूळ असतो. अध्याय पहिला, साध्या गोष्टी मोठा परिणाम. मिहिर आणि संजय हे बालमित्र. दोघांची सुरुवात सारखीच, एकसारखा व्यवसाय, एकसारखी कमाई आणि एकसारखा वेळ. मात्र मिहिरने दररोज सकाळी 30 मिनिटं चालणं सुरू केलं. साखर थोडी कमी केली, रात्री 10 वाजता झोपायला लागला. संजय मात्र म्हणत राहिला, पुढच्या आठवड्यात सुरू करेल. 3 महिन्यांनी काहीच फरक दिसला नाही. 6 महिन्यांनी थोडासा फरक. पण 3 वर्षांनी मिहिरची तब्येत जबरदस्त, करिअर उत्तम आणि मन आनंदी. संजय मात्र मधुमेहाचा रुग्ण, उशिरा झोपणारा आणि सतत तणावात. मित्रांनो, हा फरक होता कंपाऊंड इफेक्टचा. आपले निर्णय, आपलं भविष्य. हार्डी सांगतात की दररोज आपण असंख्य छोटे छोटे निर्णय घेतो. टीव्ही बघायचं की पुस्तक वाचायचं, पिझ्झा खायचं की फळं, 15 मिनिटं इंस्टाग्राम स्क्रोल करायचं की व्यायाम करायचा. दोस्तांनो, आता हे निर्णय क्षुल्लक वाटतात, पण त्यांचे परिणाम भविष्यात मोठे होतात. आणि म्हणूनच स्वतःची जबाबदारी घ्या. दुसऱ्यांना दोष देणं थांबवा. छोटे छोटे बदल करा, की जसं पाण्याचं प्रमाण वाढवणं, 10 पानं दररोज वाचणं. आपल्या दैनंदिन सवयींवर जाणीवपूर्वक लक्ष द्या. अध्याय 3, सवयींचं सामर्थ्य. सवयींचं बीज पेरणं. एक वेळ अशी होती की सचिन तेंडुलकरलाही बॅट हातात धरायला शिकावं लागत होतं, पण रोजच्या सरावानंच तो दिग्गज झाला. हार्डी म्हणतो, सवयी लहान असतात पण त्यांची ताकद अफाट असते. नवीन सवयी लावायच्या असतील ना, तर त्या हळूहळू आणा. 21 दिवसाचा नियम ठरवा आणि ट्रॅकिंग ठेवा. वाईट सवयी ओळखा आणि त्यांना बदलण्याचा संकल्प करा. या पुस्तकातून 4था महत्वाचा अध्याय आपण शिकतो, तो म्हणजे मोमेंटमची जादू. सायकल चालवताना सुरुवातीला जोर लावावा लागतो, पण एकदा का गती आली की ती स्वतःहून चालते. कंपाऊंड इफेक्टचं देखील असंच आहे. सुरुवातीला फरक जाणवत नाही, पण एकदा मोमेंटम आला की यशाचा वेग वाढत जातो. आणि म्हणूनच दोस्तांनो, तुमचं मोमेंटम तयार करा. यासाठी सकाळचं रुटीन ठरवा. व्यायाम, ध्यान किंवा वाचन ठराविक वेळी करा. छोट्या यशांवर स्वतःला बक्षीस द्या. अध्याय 5, प्रभावित करणाऱ्या गोष्टी अर्थात इनपुट. हार्डी सांगतो की आपण कोणती माहिती घेतो, कोणासोबत राहतो, काय ऐकतो, हे सगळं आपल्यावर परिणाम करत असतं. आणि यासाठी गरजेचं आहे चांगला मानसिक आहार. त्यासाठी आपल्याला नकारात्मक लोकांपासून अंतर ठेवायला हवं. तसंच सकस कंटेंट अर्थात प्रेरणादायी पुस्तकं, पॉडकास्ट, यूट्यूब व्हिडिओ, बुक विजन सारखी चॅनल्स यांचा वापर करायला हवा. तुमच्या स्वप्नांच्या जवळ असलेल्या लोकांशी संबंध ठेवा. अध्याय 6, कन्सिस्टन्सी म्हणजेच यशाचं गुपित. मित्रहो, सरळ रेषेत यश नाही. बरेच जण सुरुवात करतात पण थांबतात, कारण लगेचच यश दिसत नाही. कंपाऊंड इफेक्ट हे एक झाड आहे. सुरुवातीला काही उगवत नाही, पण मुळं खोलवर जात असतात. त्यावरती विश्वास ठेवा. एकदा का मुळं खोलवर गेली, खोड भक्कम झालं की फळं ही नक्कीच लागणार असतात. 7 स्टेप्स टू कन्सिस्टन्सी. एखादं लहानसं लक्ष ठरवा. एका वेळी एकच लक्ष ठरवा. त्यासाठी ट्रॅकर वापरा. मित्रासोबत अकाउंटेबिलिटी ठेवा. यश साजरं करा. चुकलात की परत सुरू करा. आणि मी हे करू शकतो या भावनेने रोज सुरुवात करा. अध्याय 7, कंपाऊंड इफेक्ट जर आपल्याला आपल्या क्षेत्रात लागू करायचं असेल तर कसं? समजा नातेसंबंधांमध्ये कंपाऊंड इफेक्ट लागू करायचं आहे, तर त्यासाठी दररोज 5 मिनिटं जोडीदाराशी क्वालिटी टाइम स्पेंड करा. एक गोड मेसेज किंवा कॉल करा. आठवड्यातून एक सरप्राईज प्लॅन करा. करिअरमध्ये कंपाऊंड इफेक्ट लागू करण्यासाठी रोज 30 मिनिटं स्किल सुधारण्यामध्ये घालवा. नियमित फीडबॅक घ्या. आपल्या सहकाऱ्यांना मदत करा. पैशामध्ये लागू करायचं असेल तर दररोज 100 रुपये बाजूला ठेवा. अनावश्यक खर्च कमी करा आणि गुंतवणूक नेमकी कशी करतात याविषयी ज्ञान घ्या, शिका. तर मित्रांनो, या पुस्तकामधून आपल्याला काय निष्कर्ष शिकायला मिळतो, तर आपल्याला आयुष्यात मोठं यश हवं असेल ना, तर चमत्काराची गरज नाही. गरज आहे दररोजच्या छोट्या निर्णयांची. कंपाऊंड इफेक्ट म्हणजे शिस्त, संयम आणि सातत्य यांचा संगम. मित्रहो,
सध्या तुम्हाला कुणी पाहत नसलं तरीही योग्य गोष्टी करत राहा, तुमचं भविष्य उज्ज्वल होणारच. मित्रांनो, शेवटी या पुस्तकातून काय शिकलो हे आपण समराईज करूया. तर यश एका रात्री मिळत नाही, ते रोज रोज प्रयत्न करण्याने उभं राहूनच मिळत असतं. लहान निर्णय मोठा परिणाम घडवतात. आपल्या सवयीच आपलं भविष्य घडवतात. मोमेंटम तयार करा आणि कन्सिस्टन्सी ठेवा. योग्य माहिती, योग्य लोक आणि योग्य वेळ वापरा. तर मित्रांनो, आत्ताच आपण ऐकलात डॅरेन हार्डी लिखित कंपाऊंड इफेक्ट या पुस्तकाचा मराठी सारांश. तुम्हाला हा सारांश कसा वाटला हे नक्की कळवा. तुम्ही या सारांशामधील काय आपल्या आयुष्यामध्ये लागू करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा. जर तुम्हाला हा पुस्तकाचा सारांश आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी पुस्तकाच्या सारांशासह पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.